स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. खूप लोक कमेंट करत होती की फॉर्म 7 कसा भरायचा नाव वगळण्यासाठी, ज्याला डेलिगेशन फॉर्म पण म्हणतात काहीतरी, म्हणजे नाव कट होणार, तर तो फॉर्म कसा भरायचा सोपा एकदम. मी हा फॉर्म दाखवतो तुम्हाला, बघून घ्या. नोंदवण्यासाठी विद्यमान मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी करायचा अर्ज नमुना तुम्हाला अर्ज करायचा आहे. कारण इलेक्शन यादीतनं नाव कट होत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी जातो तरी त्याचं नाव यादीमध्ये राहतं. या मृत्यू झालाय तरी पण यादीत नाव राहतं, ते तुम्हाला कट करावं लागतं. नाही तर आज न उद्या ते कटच होणार. कधी बीएमसीने सर्वे केला किंवा काय केलं इलेक्शनचं, तर ते नाव असं पण कट होणार. ते सगळं समजून जातं ना की हा व्यक्ती जे दुसऱ्या ठिकाणी राहतो किंवा मृत्यू झालाय, तर ते नाव पुढच्या यादीमध्ये कट होऊन जाईल. तर तुम्हाला स्वतःला कसं कट करायचं फॉर्म भरून, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार. तर फॉर्म बघून घ्या. इथं लिहिलं प्रति मतदार नोंदणी अधिकारी विधानसभा मतदारसंघाचे नाव क्रमांक. तर हे डिटेल जे तुम्हाला भरायचे हे कुठं भेटणार तुम्हाला? तुमचं जे वोटर स्लिप डाउनलोड करायचं आहे तुम्हाला प्ले स्टोर वरनं. ECI नेट जो इलेक्शन कमिशनचा ऍप आहे तो डाउनलोड करायचा आहे, त्याला ओपन करायचं आहे आणि खाली सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तिथे तुमचा इपिक नंबर टाकायचा आहे. इपिक नंबर, वोटर आयडी नंबर टाकायचा आहे. वोटर आयडी नंबर नसेल तर मोबाईल नंबरने तुम्ही वोटर स्लिप डाउनलोड करू शकता. OTP येईल, तो OTP टाकून वोटर स्लिप डाउनलोड करा. जे आहे मतदारसंघाचे नाव तेही स्लिपवर ते असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन आहे ना, ते तुमचं असणार आहे. तुम्ही वोटर स्लिप डाउनलोड कराल तर त्याच्यावर दिसणार तुम्हाला 169 जे काय आहे ते टाकायचं. नाव टाकायचं तुमचं अर्जदाराचे नाव. तुम्ही अर्ज कर, कोणाचं नाव कट करायचंय त्यांनी अर्ज, त्याच्या नावे अर्ज करा. इथं नाव टाकायचं, त्याचं मतदान ओळखपत्र टाकायचं आहे. किंवा तुमच्या स्वतःचं नाव कट करायचं तर तुमचा स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकायचा, नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक. अर्जाचा आक्षेपाचा पर्याय 2 चिन्ह करा. मी खालीलपैकी कारणास्तव खाली व्यक्तीचे नाव समाविष्ट असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या यादीमधून वगळण्यासाठी विनंती करतो. एक निवडायचं आहे. बघ, ज्याचा मृत्यू झाला त्या मृत्यूवर टिक करायचं. जर तुमच्या नातेवाईकाचं नाव कट करायचंय तर आधीच समाविष्ट आहे, तुमच्या 2 ठिकाणी नाव आहे तर इथं टिक करायचंय. इथं कमी वय मर्यादा इथं क्लिक करायचंय जर तुमचं वय कमी असेल तर. गैरहजर कायमचे स्थलांतर करताय दुसऱ्या ठिकाणी तर तुम्ही इथं क्लिक करायचं. भारतीय नागरिक नाही तर भारतीय नागरिक नाही. जे येणार आहे म्हणजे बाहेरचे, बाहेर जाण्यात राहिला, या देशात नाही आता, म्हणजे बाहेर चाललेत अमेरिका इथं तर त्यांना नाव तर कट करावं लागेल. मी याद्वारे खालीलपैकी कारणास्तव व्यक्तीचे नाव प्रस्तावित आक्षेप घेतो, कोणताही एक निवडा. तर इथं पण सेमच आहे. मृत्यू आधी नाव समाविष्ट वगैरे टिक करायचं इथं जे काही तुमचं कारण आहे. आणि इथं मृत्यू झाला असेल तर मृत्यू प्रमाणपत्र जोडायचं आहे वाटतं, झेरॉक्स जोडून टाकायचे. ज्या व्यक्तीचा आक्षेप नोंदवला त्याची माहिती खालीलप्रमाणे. घर क्रमांक टाका, माहिती असेल तर. शहर टाकायचे आहे. बघा इथं लिहिलंय शहर. डिस्ट्रिक्ट लिहिलंय तुमचं, मी तुम्हाला बोलू नाही. स्लिप फॉर्म जो आहे त्याच्या स्लिप मध्ये लिहिलंय स्पष्ट. डिस्ट्रिक्ट जो आहे म्हणजे मुंबई उपनगर शहर तुमचं काय आहे ते टाकायचं. इथं डिस्ट्रिक्शन लिहिलेलं आहे ते टाकायचं शहर गाव मध्ये. पिनकोड टाकायचा जो काय आहे तुमचा. जिल्ह्यामध्ये तुम्हाला हेच टाकायचं, डिस्ट्रिक्ट टाकायचं. इथं वरती शहर येणार, ती शहरच्या जागी तिथं मुंबई टाका. मुंबई गाव जे काय आहे ते टाका. जिल्ह्याच्या जागी तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाकायचं. हे मुंबई सुबर्बन जे काय ते टाकायचं. जिल्हा जसं फॉर एक्झाम्पल मुंबई सुबर्बन डिस्ट्रिक्ट म्हणजे मुंबई उपनगर जिल्हा आहे. मुंबई म्हणजे जे मुंबईमध्ये राहताय तुम्ही तर मुंबई उपनगर जिल्हा आहे. टीचर इथं भरून देऊ शकता. हे समजुतीने विधान बाकी इन्स्ट्रक्शन घोषणा प्रतिज्ञापत्र तुमच्या समजुतीने घोषित करतो. या अर्ज संदर्भात वरील निवेदन घोषणा चुकीच्या आढळल्यास कारवाई होईल. तारीख ठिकाण ते भरायचं आहे. तर असा फॉर्म तुम्हाला हा भरायचा आहे. तिथं पण सेम असेल, म्हणजे समजलं असेल तुम्हाला फॉर्म आहे ना. फॉर्म तुम्ही समजवला. मेन तुमचं हेच आहे, विधानसभा मतदारसंघाचे नाव किंवा क्रमांक आहे, ज्याला हे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी बोलतात. ठीक आहे. जे काय आहे तुमचं वोटर स्लिप डाउनलोड करायला तुम्हाला दिसेल. पार्ट नंबर भाग, यादी भाग, हा जो आहे पार्ट नंबर लिहिलाय त्याला यादी भाग बोललं जातं. एल म्हणजे अनुक्रमांक आणि पार्ट म्हणजे यादी भाग क्रमांक. असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे मतदारसंघ. असा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आणि हा फॉर्म इंग्लिश मध्ये पण आहे. त्याला मराठीत भरायचं मराठीत भरू शकता, इंग्लिश मध्ये भरायचं इंग्लिश मध्ये भरू शकता. ते मी काय हे नाही. बघा इथं पण इंग्लिश मध्ये पण तेच लिहिलेलं आहे. नंबर अँड नेम असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जे टाकायचे तुम्हाला 169 जसं मी सांगितलं. इथं पावती जे तुम्ही स्लिप डाउनलोड करा त्याच्यावर दिसेल नाव टाकायचं आहे. ते इपिक नंबर, मोबाईल नंबर, जे काय कारण आहे ते टाकायचं आहे. कोणाचं नाव वगळायचं आहे, त्याचं काय स्टेटस आहे, तो आता राहत नाही इथं, या त्याचा मृत्यू झाला ते टाकायचं. सुबर्बन म्हणजेच मुंबई उपनगर. पिनकोड जो काय आहे तो टाकायचा आहे. 4000 जो काय आहे तुमचा. बाकी इथं स्टेट, लोकॅलिटी, मोहल्ला, रोडचं तुम्ही टाकू शकता. जे काही रोड ऍड्रेस वगैरे. स्टेट महाराष्ट्र. तर हाच सुद्धा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.